36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांची। दिनांक 4 मार्च 2025 ला अमरावती जिल्हा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजपा सरकारच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव नाही आणि महागाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्यामुळे तसेच सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं या मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या एक दिवसीय धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आणि सरकारचा निषेध करून नारेबाजी घोषणा करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये इरविन चौकामध्ये उपस्थित होते। त्यानंतर अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित काँग्रेसच्या माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, बबलूभाऊ देशमुख, वीरेंद्र जगताप, डॉक्टर देशमुख, हरिभाऊ मोहोळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश थोटे, अभिजित मानकर, महेश राऊत, भूषण कोकाटे, रमेश काळे, अमरावती जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आयोजित केलं आहे। आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी पालकमंत्री आदरणीय यशोमती ठाकूर, वीरेंद्रभाऊ जगताप या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे इथं धरणे आंदोलन दिलेलं आहे आणि हे त्यानंतर आम्ही रितसर जे काही निवेदन आहे ते निवेदन माननीय मंत्री महोदय, माननीय कलेक्टर महोदय यांना देणार आहोत। जे शेतकऱ्यांना यांनी हमीभावाच्या विषयी आश्वासन दिलं होतं, यांनी कर्जमाफीच्या विषयीच्या आश्वासन दिलं होतं, परंतु शेतकऱ्यांची ना कर्जमाफी झाली ना शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे, म्हणून हे आज आंदोलन आहे। आणि त्याचबरोबर मेळघाटसारख्या भागात आज रोजगार हमीचे पैसेसुद्धा जवळपास 4 महिन्यापासून त्यांना पैसे मिळाले नाही रोजगार हमीचे, म्हणून ते पैसेसुद्धा मिळाले पाहिजे त्यांना होळीच्या अगोदर। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा।